श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी आणि द्वादशी तिथीला केला जातो तो म्हणजे तुळशी विवाह। त्याचप्रमाणे पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह केला तरी सुद्धा चालतो। त्यामुळे देव उठणी एकादशी आणि तुळशी विवाह आपण ज्या दिवशी करणार आहोत तर त्या दिवशी काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत। त्याचप्रमाणे आपल्याला त्या भाज्या खायच्या सुद्धा नाहीत। काही पदार्थ हे आपल्याला वर्ज्य करायचे आहेत, कारण देवता ज्या आहेत तर त्या यामुळे नाराज होतात। विष्णू जे आहेत तर ते क्रोधित होतात आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा नाराज होऊन घरातून निघून जाते। म्हणूनच आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून या दिवशी वर्ज्य करायचे आहेत। देव उठणी एकादशी म्हणजे हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो, कारण या दिवशी 4 महिने योग निद्रेमध्ये असलेले श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते जागे होतात आणि सृष्टीचा कारभार जो आहे तर तो आपल्या हातामध्ये घेतात। यंदा देव उठणी एकादशी जी आहे तर ती आहे 12 नोव्हेंबरला आणि 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह जो आहे तर तो सुरू होणार आहे आणि 15 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे। यंदा मंगळवारी जी एकादशी आलेली आहे तर ही एकादशी तिथी जी आहे तर ती 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6:46 सुरू होईल आणि 12 नोव्हेंबरला दुपारी 4:14 संपेल। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर 12 नोव्हेंबरचा जो दिवस आहे तर या दिवसापासून आपल्याला या भाज्या ज्या आहेत तर त्या वर्ज्य करायच्या आहेत आणि तुम्ही एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत जरी हे पदार्थ खाणे टाळले तरी सुद्धा चालेल। आता असे कोणते पदार्थ आहेत, अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत, तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि आपल्याला या दिवशी काही पदार्थ वर्ज्य करायचे आहेत। आता हे पदार्थ कोणते आहेत तर प्रामुख्याने आहे ते म्हणजे तामसिक अन्न पदार्थ। यामध्ये येतो तो म्हणजे मांसाहार, मांस असेल, मटण, अंडी, चिकन, मासे, तर या सर्वांचा समावेश मांसाहारामध्ये होत असतो आणि एकादशीच्या दिवशी मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही। त्याचप्रमाणे तुळशी विवाहाच्या दिवशी सुद्धा मांसाहार आपल्याला करायचा नाही। तसेच तांदूळ जे आहेत तर हे तांदूळ असतील किंवा तांदळाचे पदार्थ असतील, तांदळाचा भात असेल तर तो सुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी अजिबात खायचा नाही। एकादशीला तांदूळ जो आहे तर तो खाल्ला जात नाही, यामुळे श्रीहरी विष्णू नाराज होत असतात। त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदूळ खाणे टाळायचे आहे। तसेच कांदा लसूण जो आहे तर याचा वापर आपल्याला भाजीमध्ये एकादशीच्या दिवशी त्याचप्रमाणे तुळशी विवाहाच्या दिवशी सुद्धा करायचा नाही। हा नियम आपण एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत जरी पाळला तरी सुद्धा चालेल, की कांदा लसूण जो आहे तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे। त्याचप्रमाणे मसालेदार पदार्थ असतील, तळलेले पदार्थ असतील तर ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। तसेच एकादशीच्या दिवशी अजून कोणती भाजी आपल्याला बनवायची नाही तर घेवडा। घेवडा सुद्धा तामसिक अन्न मानलं जातं। घेवडा जर आपण एकादशीच्या दिवशी खाल्ला तर आपले जे संतान आहेत तर त्यांना त्रास होतो। तसेच वांग जे आहे तर ते खाल्ल्यामुळे सुद्धा वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडून येत असतात। म्हणून आपल्याला घेवड्याबरोबरच वांग्याची भाजी सुद्धा बनवायची नाही। तसेच आपल्याला भाजी बनवताना मोहरीच्या तेलाचा वापर करायचा नाही। तुम्ही जर तुमच्या स्वयंपाकामध्ये मोहरीचं तेल वापरत असाल तर चुकूनही एकादशीच्या दिवशी मोहरीचं तेल आपल्याला वापरायचं नाही। तसेच या दिवशी मुळा, मसूर, तूर तर हे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। तसेच या दिवशी विड्याचं जे पान आहे तर ते सुद्धा खाऊ नये। तुम्ही पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर करू शकता, परंतु आपल्याला विड्याचं पान खायचं नाही। तसेच बार्ली जी आहे तर ही सुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही। तामसिक जे अन्नपदार्थ आहेत तर याच्या सेवनामुळे आपली उत्तेजनता वाढते, क्रोध वाढतो। कोणी जर तुम्हाला काही वस्तू खायला देत असेल, म्हणजे खास करून आपले जे शत्रू आहेत तर अशा व्यक्तींकडून जर काही वस्तू या दिवशी तुम्हाला खायला दिल्या गेल्या तर ते आपल्याला घेऊन खाणं सुद्धा टाळायचं आहे। परान्न ज्याला आपण म्हणतो तर ते खाणे सुद्धा एकादशीच्या दिवशी टाळायचे आहे। तुम्ही जर उपवास करत असाल तर साधे मीठ न वापरता सैंधव मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे।
त्याचप्रमाणे जे काही रेडीमेड कोल्ड्रिंक्स असेल किंवा ज्यूस असेल तर याचं सुद्धा सेवन करायचं नाही. तुम्ही ताजी रसाळदार जी फळे आहेत तर ती घेऊ शकता, परंतु रेडीमेड ज्यूस जे आहे तर ते मात्र आपल्याला अजिबात घ्यायचं नाही. तर असे काही पदार्थ आहेत ज्याचं सेवन आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा या एकादशीला अजिबात करायच्या नाहीत. तर अशा कोणत्या चुका आहेत तर आपल्याला माहीत आहे की तुळस जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीशिवाय विष्णू जे आहेत तर ते नैवेद्य स्वीकारत नाहीत. परंतु तुळशीला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीची फांदी तोडणे, तुळशीची पाने तोडणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. कारण यामुळे सुद्धा दोष लागतात. जे काय तुळशीपत्र आहे तर ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण उपवास करत असू तर दिवसा झोपणे टाळायचे आहे. बेडवरती झोपणे सुद्धा टाळायचं आहे. तुम्ही जमिनीवरती या दिवशी झोपू शकता. तसेच या दिवशी काळे वस्त्र जे आहे तर ते परिधान करू नये. काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो. त्यामुळे आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत. काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही. तसेच या दिवशी आपल्याला खोटे बोलणे सुद्धा टाळायचं आहे. तसं तर कधीही खोटे बोलू नये, परंतु एकादशीच्या दिवशी सुद्धा खोटे बोलायचे नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करून पूजा करायची नाही आणि चामड्याच्या वस्तूंचा या दिवशी वापर सुद्धा करायचा नाही. तसेच या दिवशी नारळ जो आहे तर तो आपल्याला फोडायचा नाही. कोणत्याही प्रकारची जीवहत्या करायची नाही. अगदी मुंगी सुद्धा मारू नये. तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही वाईट वाटेल असे बोलू नये. आपल्या घरामध्ये कलह, वादविवाद, कटकट, किरकिर तर या गोष्टी करू नयेत. आणि नखे कापणे, केस कापणे किंवा केसांना तेल मालिश करणे, केस धुणे तर यासुद्धा गोष्टी आपल्याला एकादशीच्या दिवशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी टाळायच्या आहेत. तर असे काही छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला एकादशीच्या दिवशी पाळायचे आहेत. अन्यथा श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते नाराज होतात आणि याचे दोष आपल्याला लागतात आणि त्याचे जे परिणाम आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या बनवून खाणे टाळायचं आहे. त्याचप्रमाणे काही नियम जे आहेत किंवा काही चुका आहेत तर त्या मात्र आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत.